सूचना केलेल्या होत्या की याचा एक टाइम कार्यक्रम काय निवडणूक कधीपर्यंत हे सगळं आज ही बैठक आपण झाली एकूण शाळेत शिक्षक असलेल्या वयोगट 9 ते 18, 17 ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे विद्यार्थी. त्यांना आपण CSR फंडातून 200 व्यक्ती करून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण सुरक्षित आहे. या लसीला WHO, ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ते ज्याला केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस रचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी भारतामध्ये घेणार आमच्या कागद तालुक्यातील रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यातसुद्धा मेपर्यंत शाळा सुरू होईपर्यंत संपूर्ण आपण शाळा स्तरावर जर ही लस घेण्यात येणार असेल तर त्या सुरू होण्याच्या आधी करावं लागेल. त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही 20,000 आकडा आहे आणि त्यांनाही आकडा काही विधानसभेमध्ये खरं तर प्रश्न विचारण्यासाठी नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा करण्यासाठी पैसे दिले व्यवहार होतोय असं परिणय फुकेंनी खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे. कोणाकडून नेत्यांच्या प्रश्न पैसे दिले जातात एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे. ठीक आहे. परिणय फुके हे भारतीय जनता पार्टी 57 पक्षाचे आमदार आहे. त्यांनी काहीतरी पुराव्यानिश्चित केला असेल त्यामुळे ते मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती त्यांनी चौकशी करतील. नाराजी आहे त्या ठिकाणी 10,000 कोटींच्या कामाला देखील त्या ठिकाणी पात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे. यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे. एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंट 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाढते कुठलाही नवीन कर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटते कुठलीही योजना बंद केलेली नाही. याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचे पाहायला मिळतंय. कसं पाहता आहे आपल्याकडे साखर कारखान्याने NCLT जो कर केला आहे त्याला फक्त कमी शासनाने दिलं. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करायचं राहणार. सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला गच्चा आहे दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्या त्यांनी भारतामध्ये सांगितलं मी लोकांची भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कुठला त्याच्यामध्ये हिंदी शेफला म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत. आपल्या भावना ते मांडतात. महामार्गाच्या संदर्भात तुम्ही मुख्यमंत्री भाषण तरी ऐका काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते. असं त्याचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरी बदलणार असतील तर माझा नाही राजा आहे. धनंजय मुंडे यांचे जे मंत्री पद काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी माहिती होती ती अजितदादा आपल्याकडेच होणार आहेत अशा पद्धतीने चर्चा अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती घेतले अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपल्याकडे त्यापूर्वी सुद्धा आपल्या
आता हे रिकाम्याचं खर्च तुला देणार. पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खर्च द्यावं लागेल, त्याला तुम्हाला घ्यावं लागेल. भुजबळ साहेबांची नाराजी दूर झाली आहे की नाही अजून? कारण काल काही बैठक अजितदादांनी घेतलेली आहे, त्या बैठकीला भुजबळ साहेब ते जगन्नाथ पुरीला गेलेले आहे तेव्हा त्यांच्यापासून खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना, याच्यासाठी एका शेतकऱ्यांना शासनाचा निषेध करून आत्महत्या केलेली आहे. साहेब, दुग्ध विकास विभागाला 5 कोटींचा फक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. दुग्ध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय? या गाईचं दुधाचं ज्या ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही, त्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते, नंतरच पुरवणी करून आपण दिले. साहेब, शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबी करून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी सगळ्या शक्तीपीठाचा अटकाव झालेला आहे. निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊतांना परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथे मतं कमी पडलेली होती, विधानसभेच्या मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आपण जमीन द्यायचं का नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतो तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आमचं आम्ही त्याला किंवा असं काय केलं. आता समृद्धीच्या मार्गाला तर त्याचा विरोध होता, नंतर पाचपट रक्कम हे केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांची घेऊन रिकामी घेतलं. माझं मग शेतकरी यार ठेवलं पाहिजे, जमीन घ्यायची की त्याचा विरोध आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. शेणापासून विधानसभेचं पाणी म्हणजे आमचं सगळ्या नवीनच आता आम्ही बांधतो. आता बाकीची जी जुनी माहिती घेतली. सर, काल शक्तीपीठच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मोर्चामध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये ठेवू नका. काय याचा अर्थ घ्यायचा? सहकार्य राहील म्हणजे ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांना नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून देत नका, माझं मन देशात लागत असं ते म्हणाले होते. पुण्यामुळे हे मत लागत नाही काय बोलले होते पक्षातल्या. मला काय वाटतं 5 वर्ष मी सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे. कारण त्यांना त्याची कल्पना आली, जाण आली असं मन परिवर्तन होणार का? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिकमधलं पिण्यायोग्य आहे असा एक शेरा त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचा शेरा दिल्यानंतर खरं तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तिकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शेरी महामंडळाकडून येते. खरोखर याची माहिती मी काही घेतली. माझ्या संबंधित विषय जर विचारलं तर बरोबर. राज्यभरामध्ये दुकानाच्या दुकानाला मल्हार नाव देऊन सर्टिफिकेशन अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. मल्हार सर्टिफिकेशनबाबत काय नेमकं आणि त्याला जोडूनच साहेब की नितीश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते. तसं याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल वक्तव्याचा समाधान घेतलेला आहे. मी एकदा नितीश राणेंना भेटून त्यामध्ये सगळी कल्पना देणार, साहेब त्यांच्याशी मी चर्चा करणार. साहेब, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे.
याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितीश राणे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी चर्चा केली. मल्हार सर्टिफिकेशनबद्दल काय नेमकं त्याबद्दल त्यांनी जे म्हणते ते मल्हारवाल्यांनी विरोध केला ना त्याला. त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा केली. साहेब, राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. तर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे काय कारवाई झाल्याचं वाटतं? नाही, हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते. ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद झाली गरज आहे. साहेब, कागदच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय काय नेमकं चालू आहे? शाहू हॉल 100-150 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या ताब्यात अनेक कार्यक्रम झाले. मला वाटते वकिलांची राजी असताना सुद्धा कार्यक्रम झाले. आता त्यांच्या पूर्वजांची जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. मी त्यांना विनंती केली होती बाया विकास याचे सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं किंवा हे आपलं काम आहे. म्हणजे जनतेचं हित हे आपण काम करू. समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्ष घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच CPR मध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे. कालच CPR मध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. कसं पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे? नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशन चौकी देत आहे आणि लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं जाईल. पोलिसांना आहे मात्र त्यांनी मुद्दा द्यायचा पुढे केलेला आहे. त्याचे नियम केलेले आहेत. यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक्सपर्ट करून सरकारचं नोकरी ठिकाणावर ऐकून टाकलं. कारण अनेक सणांवेळी ती बनलेलं असतात मात्र आता ही इंजिनच्या सणावरती केली आहे. त्याची काही मला माहिती नाही. स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची याचं करता येते. किती डिसिबल आहे ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहे. त्याप्रमाणे लावण्यात येतं. तर माहिती सरकार आल्यानंतर कर्जमाफ्यांनी 21 रुपये लाडक्या बहिणीला देणार असं म्हटलं होतं जाहीरनाम्यात. अजून 21 रुपये मिळाले. अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 21 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ती योग्य वेळेला करणार आहोत. साहेब, शेवटचा प्रश्न आहे. शाहू हॉलच्या जागेबाबत अजून समर्थन आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय नेमकं शाहू हॉलचा वापर पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. शाहू छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमीन काढून घेतल्या. त्या धनगरांना दिलेल्या आहे, दलितांना दिलेल्या आहे. तो शाहू महाराज कुठं हे कुठं त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे? आता न्यायालय त्याची मागणी केलेली आहे. ती कोर्टात केलेली आहे, नगरपालिका कोर्टात केलेली आहे, जनता कोर्टात केलेली आहे. ते कागदच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला. अनेक गोष्टी करता येण्यासाठी आहे. म्हणजे पूर्वी अनेक कायदे असे झाले अनेक निकाल झाले. 100 वर्ष त्याचा कब्जा आहे. ते कधीच म्हणजे असं ताबा घेतला. ठीक आहे, आपण न्यायालय लढावी. त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकतच नसतील. जनताच रस्त्यावर उतरली सांगेल. पहिल्यांदा सिग्नरली त्यानंतर आता हे काय त्यांची मानसिकता झालेली असं वाटते? पण सांगितलं ना सदाशिव म्हणजे आमचे नेते सदाशिव ते म्हणायचे त्यांना सत्ता घ्यायची पाहिजे आहे. त्यांना स्वतःची हिस्ट्री वाचवण्यासाठी सत्ता समाजाच्या हितासाठी नको असं मंडीच आहे म्हणायचं. हे मला तत्वजून खरं आज वाटायला लागलेलं आहे. थँक्यू. ज्यावेळी त्याची शुभारंभ झाला त्यावेळी तुम्ही सूचना केलेल्या होत्या की याचा एक टाइम कार्यक्रम काय निवडणूक कधीपर्यंत हे सगळं आज ही बैठक आपण झाली. एकूण शाळेत शिक्षक असलेल्या वयोगट 9 ते 18-17 त्याच्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यात. त्यांना आपण CSR फंडातून 200 व्यक्ती करून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण सुरक्षित आहे. या लसीला WHO, ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ते
केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस रचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी भारतामध्ये देणाऱ्या आमच्या कागद तालुक्यातील आपले रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका पूर्ण सभेत आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा येईपर्यंत शाळा सुट्टी होईपर्यंत संपूर्णाचा आपण शाळा स्तरावर जर ही लस घेण्यात येणार असेल तर त्या सुरू होण्याच्या आधी हे करावं लागेल. त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ 20,000 आकडा आहे आम्ही त्यांनाही आणला. काही विधानसभेमध्ये खरं तर प्रश्न विचारण्यासाठी नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यासाठी पैसे दिले व्यवहार होतोय असं परिणय फुकेंनी खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे. कोणाकडून नेत्यांच्या प्रश्न शिवजी लावण्यासाठी पैसे दिले जातात. एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे. ठीक आहे. पंधरा फुके हे भारतीय जनता पार्टी सत्तावन्न पक्षाचे आमदार आहे. त्यांनी काही पुराव्यानिशी केला असेल मला वाटते मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती त्यांनी चौकशी करतील. एकनाथ शिंदे नाराजी आहे. त्या ठिकाणी 10,000 कोटींच्या कामाला देखील त्या ठिकाणी कात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे. यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे. एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंट 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्याच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाढते कुठलाही नवीन दर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही. याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहता या आपल्याकडे साखर कारखान्याने NCLT जो खर्च केला आहे त्याला फक्त कमी शासनाने दिलं. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करायचं राहणार. सुधीर मुनगंटीवार सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला गच्चा आहे दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्या त्याने भारतामध्ये सांगितलं मी लोकांची भावना मानत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कुठला हिस्सा त्याच्यामध्ये हिंदी शेफला म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत. आपल्या भावना ते म्हणतात. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुम्ही 1,000 मुख्यमंत्री भाषण तरी ऐका काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते. असं त्याचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. धनंजय मुंडे यांचे जे मंत्रिपद काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी माहिती होती ती अजितदादा आपल्याकडेच होणार आहे अशा पद्धतीने चर्चा अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती ठेवले जातात. अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा आणि तो आपल्याकडे त्यापूर्वी सुद्धा आपल्या 5 खाती होती. एकदा शिंदेला 5 खाती होती. आता दादाकडे 3 होत आहे. आता हे रिकाम्याचं खातं तुला देणार. पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल. त्याला म्हणजे घ्यावं लागेल. साहेबांची नाराजी दूर झाली आहे की नाही अजून कारण काल काही बैठक अजितदादांनी घेतलेली आहे. त्या बैठकीला ते जगन्नाथ पुरीला गेलेले आहे तेव्हा खडकपूर्ण जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना. याच्यासाठी एका शेतकऱ्यांना शासनाचा निषेध करून आत्महत्या केली. साहेब दुग्ध विकास विभागाला 5 कोटींचा फक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. दुग्ध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय?
गाईचं दुधाचं ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही. त्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते, नंतरच पुरवणी करून आपण दिले. साहेब, शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबी करून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी हा सगळा शक्तीपीठाचा अटकाव झालेला आहे. निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही याची माहिती संजय राऊत आपल्याला परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथे मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आपण जमीन द्यायचं का नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतो तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याला किंवा असं काय केलं. आता समृद्धीच्या मार्गाला तर त्याचा विरोध होता, नंतर पाचपट रक्कम हे केलं समृद्धीला लगेच शेतकऱ्यांची घेऊन रिकामी घेतलं. माझं मग शेतकरी यार ठेवलं पाहिजे, जमीन घ्यायची की त्याचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर म्हणजे आमचं सगळ्या नवीनच आता आम्ही बांधतो. आता बाकीची जी दोन्ही माहिती घेतली. सर, काल शक्तीपीठच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मोर्चामध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये घेऊ नका. काय याचा अर्थ घ्यायचा? सहकार्य नाही ते जयंत पाटलाला विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांना नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून द्यायला करून माझं मन देशात लागत असं ते म्हणाले होते. पुण्यामुळे हे मत लागत नाही काय बोलले होते पक्षातल्या. मला काय वाटतं 5 वर्ष मी सगळं टिकवलं, पक्ष टिकवलं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे. कारण त्यांना त्याची कल्पना आली, जाण आली असं पण लागत नाही, मनपरिवर्तन होणार का? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिकमधलं पिण्यायोग्य आहे असा एक शहरात त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचा शेरा दिल्यानंतर खरं तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तिकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शहरी महामंडळाकडून येते. खरोखर याची माहिती मी काही घेतली फक्त माझ्या संबंधित विषय जर विचारलं तर बरोबर. राज्यभरामध्ये दुकानाच्या दुकानाला मल्हार नाव देऊन या सर्टिफिकेटच्या अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. मल्हार सर्टिफिकेशनबाबत काय नेमकं आणि त्याला जोडूनच साहेब की नितीश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते तसं याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल वक्तव्याचा समाजा घेतलेला आहे. मी एकदा नितीश राणेंना भेटून यामध्ये सगळी कल्पना देणार. साहेब त्यांच्याशी मी चर्चा करणार. साहेब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितीश राणे माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्याशी चर्चा केली. मल्हार सर्टिफिकेशनबद्दल काय नेमकं त्याबद्दल त्यांनी जे म्हणते ते मल्हारवाल्यांनी विरोध केला ना त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करणार. साहेब राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. खरं तर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे काय कारवाई झाल्याचं वाटतं? हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते, ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद झालेली आहे. साहेब, कागलच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय नेमकं शाहू हॉल
150 वर्षापूर्वी नगर पालिकेच्या ताब्यात अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते वकीलजी राजे असताना सुद्धा कार्यक्रम झाले. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. मी त्यांना विनंती केली होती बाया विकास याचे सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं हे आपलं काम आहे. म्हणजे जनतेचं हित हे आपण काम करू. समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्ष घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच सीपीआर मध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे. कालच सीपीआर मध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. कसं पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे? नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशन चौकी देत आहे आणि लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं जाईल. पोलिसांना आहे मात्र त्यांनी मुद्दा त्यांना पुढे केलेला आहे, त्याचे नियम केलेले आहेत. यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक वरून सरकारनं नोकरी ठिकाणावर ऐकून टाकलं. कारण अनेक सणांवेळी निबंधन असतात मात्र आता ही हिंदूंच्या सणावरती केली त्यांची काही माहिती नाही. स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची करता येते. किती डिसिबल आहे ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहे. त्याप्रमाणे लावणं गरजेचं आहे. तर माहिती सरकार आल्यानंतर कर्जमाफ्यांनी 21 रुपये लाडक्या बहिणींना देणार तर म्हटलं होतं जाहीरनाम्यात. आता अजून 21 रुपये मिळाले. अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 21 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार. याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ती योग्य वेळेला करणार. साहेब, शेवटचा प्रश्न. शाहूबागच्या जागेबाबत आजूबाजू समर्थक आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय काय नेमकं शाहूबागचा वापर पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या. त्या धनगरांना दिलेल्या आहे, दलितांना दिलेल्या आहे. तो शाहू महाराज कुठं ही पद्धत त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे? आता न्यायालयात त्याची मागणी केलेली आहे. ती कोर्टात केलेली आहे, नगरपालिका कोर्टात केलेली आहे, जनता कोर्टात केलेली आहे. कागदच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला. अनेक गोष्टी करता येणार नाही. पूर्वी अनेक कायदे असे झालेले आहेत, अनेक निकाल झाले आहेत. 100 वर्ष त्याचा कब्जा आहे. ते कधीच म्हणजे आपण ताबा घेतला. ठीक आहे, आपण न्यायालय लढावी. त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकतच नसते. जनताच रस्त्यावर उतरली सांगेल. पहिल्यांदा सिग्नरली त्यानंतर आता हे काय त्यांची मानसिकता झालेली असं वाटते? मला सांगितलं का सदाशिव म्हणजे आमचे नेते सदाशिव ते म्हणायचे त्यांना सत्ता घ्यायची पाहिजे आहे. त्यांना स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी समाजाच्या हितासाठी नको असं मंडीचं आहे म्हणायचं. ते मला तत्वजून खरं आज वाटायला लागलेलं आहे. थँक्यू. ज्यावेळी त्याची शुभारंभ झाला त्यावेळी तुम्ही सूचना केलेल्या होत्या की याचा एक टाइम कार्यक्रम घ्या. काय निवडणूक कधीपर्यंत हे सगळं आज ही बैठक आपण झाली. एकूण शाळेत शिक्षक असलेल्या वयोगट 9 ते 18-17 ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यात. त्यांना आपण CSR फंडातून दानशुल्क करून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण सुरक्षित आहे. या लशीला WHO, ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ते ज्याला केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी राज्यामध्ये लस रचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी भारतामध्ये देणार आमच्या कागद तालुक्यातील त्यामुळे रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मेपर्यंत शाळा सुट्टी होईपर्यंत संपूर्ण आपण नाही. शाळा स्तरावर जरी लस घेण्यात येणार असेल त्या सुरू होण्याच्या आधी करावं लागेल. त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही 20,000 आकडा आहे आधी आणि त्यांनाही आला. काही विधानसभेमध्ये खरं तर प्रश्न विचारण्यासाठी
नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून प्रश्न पैशाचा व्यवहार उपस्थित करण्यासाठी पैसे दिले व्यवहार होतोय पैसे- असं परिणय फुकेंनी खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे. कोणाकडून नेत्यांच्या प्रश्न उपस्थित शिष्यवृत्ती लावण्यासाठी पैसे शिष्यवृत्ती लावण्यासाठी पैसे दिले जातात एजंटांची साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे. ठीक आहे. पंधरा फुके हे भारतीय जनता पार्टी सत्तावन्न पक्षाचे आमदार आहे. त्यांनी काहीतरी पुराव्यानिश्चित केला असेल त्यामुळे ते मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती त्यांनी चौकशी करतील. एकनाथ शिंदेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्या ठिकाणी 10,000 कोटींच्या कामाला देखील त्या ठिकाणी खात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली आहे असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे. यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे. एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंटची 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाढते कुठलाही नवीन दर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही. याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचं पाहायला मिळतंय. कसं पाहता या अक्षरशः साखर कारखान्याने NCLCने जो खर्च केला आहे त्याला फक्त कमी साखर दिलेलं आहे. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करायचं राहणार आहे. सुधीर मुनगंटीवार सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला जाहीर दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्या त्यांनी भारतामध्ये सांगितलं मी लोकांची भावना मानत असताना मी नाराज आहे असं मी कुठला इष्ट त्याच्यामध्ये हिंदी शेफला म्हटलेलं आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत आपल्या भावना ते म्हणतात. छत्रपती महामार्गाच्या संदर्भात तुम्ही 1,000 अहो मुख्यमंत्री भाषण तरी ऐका काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते. असं त्यांचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे. धनंजय मुंडे यांचे जे मंत्री पद काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी कृती होती ती अजितदादा आपल्याकडेच होणार आहेत अशा पद्धतीने चर्चा अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती ठेवले अशी ज्यावेळेला परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा म्हणजे तो आपल्याकडे त्यापूर्वी सुद्धा आपल्या पाचसा खाती होती. एकदा शिंदेला एक पाचसा खाती होती. आता झालेलं तीच आहे. आता हे रिकाम्याचं खातं तुला देणार. पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल. त्याला म्हणजे घ्यावं लागेल. भुजबळ साहेबांची नाराजी दूर झाली आहे की नाही अजून कारण काल काही बैठक अजितदादांनी घेतलेली आहे त्या बैठकीला भुजबळ साहेब ते जगन्नाथपुरीला गेलेले खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना याच्यासाठी एका शेतकऱ्यांना शासनाचा निषेध करून आत्महत्या केलेली आहे. साहेब दुग्ध विकास विभागाला 5 कोटींचा फक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. दूध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय? ह्या गाईचं दुधाचं ज्या ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही. त्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते. नंतरच पुरवणी करून आपण दिले. साहेब शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबीकडून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी सगळ्या शक्तीपीठाचा अभ्यास झालेला आहे. निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊत आपल्या
परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथे मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आल्यानंतर म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, आपण जमीन द्यायचं का नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता पाचपट रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतो तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याला किंवा असं काय केलं. आता समृद्धीच्या मार्गाला तर त्याचा विरोध होता, नंतर पाचपट रक्कम हे केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांची घेऊन रिकामी घेतो. आता मग शेतकरी यार ठेवलं पाहिजे, जमीन घ्यायची की त्याचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर म्हणजे आमचं सगळ्या नवीन कथा आम्ही बांधतो. आता बाकीची जी जुनी माहिती घेतली. सर काल शक्तीपीठच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मोर्चामध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये ठेवू नका. काय याचा अर्थ घ्यायचा सहकार्य राहील ते जयंत पाटलाला विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांना नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून देत दाखवलं, माझं मन दिसत लागत असं ते म्हणाले होते. पुण्यामुळे हे मत लागत नाही काय बोलले होते पक्षात. मला काय वाटतं 5 वर्ष हे सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे. कारण त्यांना त्याची कल्पना आली, जाण आली असं मन परिवर्तन होणार का? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिकमधलं पिण्यायोग्य आहे असा एक शहरात त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचा शेरा दिल्यानंतर खरं तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तिकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शहरी महामंडळाकडून येते. खरोखर याची माहिती मी काही घेतली फक्त माझ्या संबंधित विषय जर विचारलं तर बरोबर. राज्यभरामध्ये दुकानाच्या दुकानाला मल्हार नाव देऊन सर्टिफिकेटच्या अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. मल्हार सर्टिफिकेशन बाबत काय नेमकं आणि त्याला जोडूनच साहेब की नितीश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते. तसं याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल वक्तव्याचा समाजा घेतलेला आहे. मी एकदा नितीश राणेंना भेटून त्यामध्ये सगळी कल्पना देणार. साहेब त्यांच्याशी मी चर्चा करणार. साहेब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितीश राणे माझी चांगली मित्र आहे, मी त्यांच्याशी चर्चा केली. मल्हार सर्टिफिकेशनबद्दल काय नेमकं त्याबद्दल त्यांनी जे म्हणते ते मल्हारवाल्यांनी विरोध केला ना त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करणार. साहेब राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. तर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे काय कारवाई झाल्याचं वाटतं? हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते, ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद घालण्याची गरज आहे. साहेब कागदच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय काय नेमकं शाहू हॉल 100 दिवशी वर्षापूर्वी नगर पालिकेच्या ताब्यात अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते वकीलजी राजे असताना सुद्धा कार्यक्रम झाले. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. मी त्यांना विनंती केली होती बाया विकास याची सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं हे आपलं काम आहे. म्हणजे जनतेचं हित हे आपण काम करू. समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्ष घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच सीपीआरमध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे. कालच सीपीआरमध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. कसं पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे? नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत.
लगेच पोलीस स्टेशन चौकी तिथं आहे आणि लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं जाईल. पोलिसांना आहे मात्र त्यांनी पाऊल मुद्दा द्यायचा पुढे केलेला आहे त्याचे नियम केलेले आहेत. यावरती आदित्य ठाकरेंनी एक्सपर्ट करून सरकारचं नोकरी ठिकाणावर ऐकून टाकलं कारण अनेक सणांवेळी निबंध नसतात मात्र आता हिंदूंच्या सणावरती केली त्याची काही माहिती नाही. स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची परवानगी असल्याचं करता येते. किती डिसेबल आहे ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेले आहे त्याप्रमाणे लावण्यात येतं. तर माहिती सरकार आल्यानंतर कर्जमाफ्यांनी 21 रुपये लाडक्या बहिणा देणार तर म्हटलं होतं जाहीरनाम्यात अजून 21 रुपये मिळाले नाही. अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 21 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ती योग्य वेळेला करणार. साहेब शेवटचा प्रश्न शाहूवारच्या जागेबाबत आजूबाजू समर्थन आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो फक्त आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. काय काय नेमकं शाहूवारचा वापर पोलीस स्टेशन नाही तिथं जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. शाहू छत्रपती शाहू महाराजांनी जिल्ह्यात जमीन काढून घेतली त्या धनगरांना दिलेली आहे दलितांना दिलेली आहे. तो शाहू महाराज कुठं हे कुठं त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आता न्यायालयात त्याची मागणी केलेली आहे ती कोर्टात केलेली आहे नगरपालिका कोर्टात केलेली आहे जनता कोर्टात केलेली आहे. ते कागदच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला अनेक गोष्टी आपण करता येणार नाही. पूर्वी अनेक कायदे असे झालेले आहेत अनेक निकाल झाले 100 वर्ष त्याचा कब्जा आहे ते कधीच म्हणजे असं ताबा घेतला. ठीक आहे आपण न्यायालयीन लढाई त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकतच नसते जनताच रस्त्यावर उतरली सांगेल. पहिल्यांदा सिग्नरली त्यानंतर आता हे काय त्यांची मानसिकता झालेली असं वाटते. पण सांगितलं ना सदाशिव म्हणजे आमचे नेते सदाशिव ते म्हणायचे त्यांना सत्ता घेण्याची पाहिजे आहे त्यांना स्वतःची हिस्ट्री वाचवण्यासाठी सत्ता समाजाच्या हितासाठी नको असं मंडळीचं म्हणायचं. ते मला प्रत्येकजण खरं आज वाटायला लागलं. थँक्यू. ज्यावेळी त्याची शुभारंभ झाला त्यावेळी तुम्ही सूचना केलेल्या होत्या की याचा एक टाइम कार्यक्रम काय कधीपर्यंत हे सगळं आज ही बैठक आपण झाली एकूण शाळेत शिक्षक असलेल्या वयोगट 9 ते 18-17 ज्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यात. त्यांना आपण CSR फंडातून दानशूलक्तीकडून आणि वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत घेऊन आपण सुरक्षित आहे. या लशीला WHO ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केली आहे. मला ते ज्यावेळा केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्य गडकरी यांनी राज्यामध्ये लस रचण्यासाठी आपण महत्त्वाकांक्षी भारतामध्ये केला आमच्या कागद तालुक्यातील रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा मेपर्यंत शाळा सुट्टी होईपर्यंत संपूर्णाचा आपण शाळा स्तरावर जरी लस घेण्यात येणार असेल त्या सुरू होण्याच्या आधी करावं लागेल. त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही 20,000 आकडा आहे आधी त्यांचा आम्ही त्यांनाही आणला. साहेब विधानसभेमध्ये खरं तर प्रश्न विचारण्यासाठी नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यासाठी पैसे दिले व्यवहार होतोय असं परिणय फुकेंनी खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे. कोणाकडून नेत्यांच्या प्रश्न पैसे दिले जातात एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे. ठीक आहे. परिणय फुके हे भारतीय जनता पार्टी 57 पक्षाचे आमदार आहे. त्यांनी काहीतरी पुराव्यानिश्चित केला असेल त्यामुळे मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती यांनी चौकशी करतील. नाराजी आहे त्या ठिकाणी 10,000 कोटींच्या कामाला देखील त्या ठिकाणी खात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे.
एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंट 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाढते कुठलाही नवीन दर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्यांनी हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटते कुठलीही योजना बंद केलेली नाही. याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचे पाहायला मिळते. कसं पाहता याकडे साखर कारखाना NCLTने जो कर केला आहे त्याला फक्त कमी शासनाने दिलं. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करायचं राहणार आहे. सुधीर मुनगंटीवार सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला गच्चा आहेर दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केला आहे. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्या पहिले भाषणामध्ये सांगितलं मी लोकांची भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कुठला इष्ट त्याच्यामध्ये हिंदी शेअरसुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात. महामार्गाच्या संदर्भात तुम्ही 1,000 मुख्यमंत्री भाषण तरी ऐका काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते. असं त्याचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील माझा नाही राजा आहे. धनंजय मुंडे यांचे जे मंत्री पद काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी माहिती होती ती अजितदादा आपल्याकडेच होणार आहेत अशा पद्धतीने चर्चा अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती ठेवले. अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा म्हणजे तो आपल्याकडे त्यापूर्वी सुद्धा पासा खाती होती. एकदा शिंदेला एक पासा खाती होती. आता जागा केलं आहे. आता हे रिकाम्याचं खातं पुरावे देणार. पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खातं द्यावं लागेल. त्याला म्हणजे मला घ्यावं लागेल. साहेबांची नाराजी दूर झाली आहे की नाही अजून कारण काल काही बैठक अजितदादांनी घेतलेली आहे त्या बैठकीला ते जगन्नाथपुरीला गेलेले खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना याच्यासाठी एका शेतकऱ्यांना शासनाचा निषेध करून आत्महत्या केलेली आहे. साहेब दुग्ध विकास विभागाला 5 कोटींचा फक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. दूध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय? गाईचं दुधाचं ज्या ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची तरतूद करावी लागत नाही. त्याच्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते. नंतरच पुरवणी करून आपण दिले. साहेब शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबी करून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी सगळ्या शक्तीपीठाचा आकार झालेला आहे. लक्षात निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती संजय राऊत आपल्या समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथे मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आपण जमीन द्यायचं का नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता पाचपट रक्कम
दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतो तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे याबद्दल आम्ही त्याला किंवा असं काय केलं आता समृद्धीच्या मागाला त्याचा विरोध होता नंतर 5% हे केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांची घेऊन रिकामी केलं. माझं मग शेतकरी यार ठेवलं पाहिजे जमीन घ्यायची त्याचा विरोध आहे आम्ही शेतकऱ्याचे विरोध शेणापासून म्हणजे आमचं सगळं नवीन आता आम्ही बांधतो आता बाकीची जी जुनी माहिती घेतली सर काल शक्तीपीठच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मोर्चामध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं माझ्यावर विश्वास ठेवू नका माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये ठेवू नका काय याचा अर्थ घ्यायचा सहकार्य राहील ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे तुमच्याही लक्षात आली असतं विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांना नाराज आहे ते नक्की मला एकदा ते नागपूरला बोलून देत दाखवलं माझं मन देशात लागत असं ते म्हणाले होते पुण्यामुळे हे मत लागत नाही काय बोलले होते पक्षातले मला काय वाटतं 5 वर्ष मी सगळं टिकवलं पक्ष टिकवलं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे कारण त्यांना त्याची कल्पना आली जाण आली असं लागत नाही मन परिवर्तन होणार का आता ते त्यांना विचारलं बरं ना महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिकमधलं पिण्यायोग्य आहे असा एक शहरात त्या ठिकाणी दिलेला आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे मात्र अशा पद्धतीचा शेरा दिल्यानंतर खरं तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे तिकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शहरी महामंडळाकडून येते खरं तर याची माहिती मी काही घेतली माझ्या संबंधित विषयी जर विचारलं तर बरोबर राज्यभरामध्ये पाण्याच्या दुकानाला मल्हार नाव देऊन सर्टिफिकेटच्या अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे मल्हार सर्टिफिकेशन बाबत काय नेमकं आणि त्याला जोडूनच साहेब की नितीश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते तसं याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल वक्तव्याचा समाजा घेतलेला आहे मी एकदा नितीश राणेंना भेटून त्यामध्ये सगळी कल्पना देणार साहेब त्यांच्याशी मी चर्चा करणार साहेब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दलचं पुस्तक आहे काल अजितदादांनी जे केलेलं आहे नितीश राणे माझे चांगले मित्र आहेत मी त्यांच्याशी चर्चा केली मल्हार सर्टिफिकेशनबद्दल काय नेमकं त्याबद्दल त्यांनी जे म्हणते ते मल्हारवाल्यांनी विरोध केला ना त्याला त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करणार साहेब राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं खरं तर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते कसं पाहता याकडे काय कारवाई झाली असं वाटतं हे खरं आहे आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते ते बनवलं जाते विकलं जाते आणि लोक खातात यासाठी आमचं जे फूड खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद झालेली गरज आहे. सर कागदच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय काय नेमकं शाहू हॉल 100-200 वर्षापूर्वी नगरपालिकेच्या तालुक्यात अनेक कार्यक्रम झाले मला वाटते वकीलजी राजे असताना सुद्धा कार्यक्रम झाले आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे तर मी त्यांना विनंती केली होती माझ्या विकास याची सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं हे आपलं काम आहे म्हणजे जनतेचं हित हे आपण काम करू समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्ष घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच सीपीआरमध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे कालच सीपीआरमध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत कसं पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे नाही यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत लगेच पोलीस स्टेशन चौकी देत आहे आणि लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं जाईल पोलीस आहे मात्र त्यांनी मुद्दा द्यायचा पुढे केलेला आहे त्याची नियम केलेले आहे यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक्सपर्ट करून सरकारचं डोकं ठिकाणावर ऐकून टाकलं कारण अनेक सणांवेळी ही बंधनं असतात मात्र आता ही हिंदूंच्या सणावरती केली त्याची काही मला माहिती नाही स्पीकरबद्दल परवानगी काढणं ही पोलिसांची करता येते किती डिसेबल आहे ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेला आहे त्याप्रमाणे लावण्यात येतं तर माहिती सरकार आल्यानंतर कर्जमाफ्यांनी 21 लोक लाडक्या बहिणा देणार तर म्हटलं होतं जाहीरनाम्यात आता अजून 21 रुपये मिळाले अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही
आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 2100 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ती योग्य वेळेला करणार आहोत. साहेब, शेवटचा प्रश्न, शाहूबागच्या जागेबाबत अजून समर्थन जागे आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो फक्त आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय नेमकं शाहूबागचा वापर पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या जमिनी काढून घेतल्या, त्या धनगरांना दिलेल्या आहे, दलितांना दिलेल्या आहे. तो शाहू महाराज कुठं हे कुठं त्याच्यावर काय न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे? आता न्यायालय त्याची मागणी केलेली आहे, ती कोर्टात गेलेली आहे, नगरपालिका कोर्टात गेलेली आहे, जनता कोर्टात गेलेली आहे. कागदच्या विकासासाठी ती जागेची गरज आहे ना. फार म्हणजे पार्किंगसाठी जागा नाही आम्हाला, अनेक गोष्टी करता येणार नाही. म्हणजे पूर्वी अनेक कायदे असे झाले, ते जागी निकाल झाले, 100 वर्ष त्याचा कब्जा आहे. ते कधीच म्हणजे असं ताबा घेतला. ठीक आहे, आपण न्यायालय लढावी. त्यांना अनेक वेळा विनंती करून सुद्धा ते ऐकतच नसते. जनताच रस्त्यावर उतरली सांगेल. पहिल्यांदा सिग्नरली, त्यानंतर आता हे काय त्याची मानसिकता झालेली असं वाटते? पण सांगितलं ना, सदाशिव म्हणजे आमचे नेते सदाशिव खासदार ते म्हणायचे त्यांना सत्ता घ्यायची पाहिजे आहे, त्यांना स्वतःची इस्टेट वाचवण्यासाठी सत्ता, समाजाच्या हितासाठी नको असं मंडळीचं म्हणायचं. ते मला तत्वजून खरं आज वाटायला लागलं. थँक्यू. ज्यावेळी त्याची शुभारंभ झाला त्यावेळी तुम्ही सूचना केलेल्या होत्या की याचा एक टाइम कार्यक्रम काय निवडणूक कधीपर्यंत हे सगळं आज ही बैठक आपण झाली. एकूण शाळेत शिक्षक असलेल्या वयोगट 9 ते 18-17 माझ्या प्राथमिक शाळेच्या आणि माध्यमिक शाळेच्या ज्या मुली आहेत त्यांची संख्या 2 लाखाच्या वर आहे जिल्ह्यात. त्यांना आपण CSR फंडातून दानशूल्की करून आणि वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य इतर सगळ्या अधिकाऱ्यांची मदत करून आपण सत्तेचे सुरक्षित आहे. या लशीला WHOनी ICMR आणि अनेकांनी संशोधन करून ही लस विकसित केली आहे. ते ज्याला केंद्राचं बजेट मांडलं गेलं त्यावेळेसुद्धा निर्मला सीतारामजींनी सुद्धा याचा उल्लेख केला होता. आणि परवासुद्धा आपल्या ज्या महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी राज्यामध्ये लस रचण्यासाठी आपण महत्त्वपूर्ण भारतामध्ये देणार आमच्या कागद तालुक्यातील त्यामुळे रामनवमीपर्यंत आमचा कागद तालुका पूर्ण आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा येईपर्यंत शाळा सुट्टी होईपर्यंत संपूर्णाचा आपण शाळा स्तरावर जरी लस घेण्यात येणार असेल त्या सुरू होण्याच्या आधी करावं लागेल. त्या सुरू होण्यापूर्वी आणि ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांनाही जवळजवळ 30-20 आकडा आहे आम्ही त्यांनाही आणला. काही विधानसभेमध्ये खरं तर प्रश्न विचारण्यासाठी नेत्यांकडून एजंटकडून जे आहे ते नेत्यांच्या एजंटकडून पैशाचा व्यवहार करण्यासाठी पैसे दिले व्यवहार होतोय असं परिणय फुकेंनी खळबळजनक आहे तो आरोप केलेला आहे. कोणाकडून नेत्यांच्या प्रश्न शिवटी लावण्यासाठी पैसे दिले जातात. एजंटाची साखळी कार्यरत आहे असा आरोप परिणय फुकेंनी केलेला आहे. ठीक आहे. परिणय फुके हे भारतीय जनता पार्टी सत्तावन्न पक्षाचे आमदार आहे. त्यांनी काहीतरी पुराव्यानिश्चित केला असेल त्यामुळे मुख्यमंत्री योग्य ती चौकशी करतील. विधान परिषदेतील विधानसभेचे अध्यक्ष सभापती त्यांनी चौकशी करतील. नाराजी आहे त्या ठिकाणी 10,000 कोटींच्या कामाला देखील त्या ठिकाणी पात्री अर्थसंकल्पामध्ये लावण्यात आलेली असं त्या ठिकाणी आमदारांनी म्हटलेलं आहे. यातून सगळ्या विकास कामांना खीळ बसणार आहे. एकूण GDPच्या 3% आपल्याला अर्थसंकल्पामध्ये आपल्याला जो अर्थसंकल्पाचा जो भार आहे तो ठेवायचा. आता त्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची माझ्यासुद्धा डिपार्टमेंट 20% कपात ही झालेली आहे. या वर्षीचं बजेट सादर करणं आणि जाहीर करणं ही अर्थमंत्र्यांच्या दृष्टीने अतिशय तारेवरची कसरत होती. अतिशय कौशल्यानं मुख्यमंत्री यांनी ही पार केली असं माझं मत आहे. वाढते कुठलाही नवीन दर सामान्य माणसावर न लावता असलेल्या साधन सामुग्रीमध्ये त्याने हे बजेट सादर केलेलं आहे आणि मला वाटतं कुठलीही योजना बंद केलेली नाही.
याच बजेटमध्ये अनेक साखर कारखान्यांना देखील एक अनुदान दिलेलं आहे. मात्र कोल्हापूरच्या विकासासाठी अगदी अत्यल्प निधी आहे तो दिला गेल्याचे पाहायला मिळते. कसं पाहता याकडे साखर कारखान्याने एनसीडीसीने जो खर्च केला आहे त्याला फक्त कमी साखर मिळाले. आता कोल्हापूर जिल्ह्याला जे आश्वासन दिलेले आहे ते निश्चितपणे आम्ही पूर्ण करायचं राहणार. सुधीर मुनगंटीवार सध्या राज्याच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडतात असे चित्र निर्माण झाले. काल देखील त्यांनी कर्जमाफीच्या विषयावरून सरकारला गच्चा आहे दिला. याच्या आधी देखील त्यांनी सरकारच्या विरोधात वक्तव्य केले किंवा खडेबोल सुनावण्याचा प्रयत्न केलाय. कसं बघता एकूणच सुधीर मुनगंटीवार यांच्या सगळ्या त्याने भाषणामध्ये सांगितलं मी लोकांची भावना मांडत असताना मी नाराज आहे असं तुम्ही कुठला हिशोब टाका. त्याच्यामध्ये हिंदी शेरसुद्धा म्हटलेला आहे आणि त्याबद्दल त्याच्याबद्दल ते एक अतिशय अनुभवी अतिशय सिनियर असे नेते आहेत. ते नाराज नाहीत आपल्या भावना ते मांडतात. शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात तुम्ही 1,000 मुख्यमंत्री भाषण तरी ऐका काय म्हणाले. मी आणि मुश्रीफ साहेब विमानतळावर पोचलो त्यावेळेला हजारो शेतकरी तिथं आम्हाला निवेदन घेऊन आलेले होते. असं त्याचं भाषण आहे. माझा शेतकऱ्यांच्या बरोबर मी आहे. आता शेतकरीच बदलणार असतील माझा नाईलाज आहे. धनंजय मुंडे यांचे जे मंत्री पद काढून घेतलं गेलं त्यानंतर त्यांच्याकडची जी माहिती होती ती अजितदादा आपल्याकडेच होणार आहेत अशा पद्धतीने चर्चा अंतर्गत वाद राष्ट्रवादीला टाळण्यासाठी त्यांनी आपल्याकडे सगळे खाती ठेवले अशी ज्यावेळा परिस्थिती येते त्यावेळेला जो मुख्य नेता असतो पक्षाचा म्हणजे तो त्यापूर्वी सुद्धा पाच खाती होती. एकदा सिद्धीला एक 5 खाती होती. आता दादा होत आहे. आता हे रिकाम्याचं खर्च पुरायला देणार. पुन्हा आता समजा ते जर निर्दोष झाले म्हणजे काय नाही झालं पुन्हा त्याला खर्च द्यावं लागेल. त्याला म्हणजे घ्यावं लागेल. साहेबांची नाराजी दूर झाली आहे की नाही अजून कारण काल काही बैठक अजितदादांनी घेतलेली आहे त्या बैठकीला ते जगन्नाथपुरीला गेलेले खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळत नाही शेतकऱ्यांना याच्यासाठी एका शेतकऱ्यांना शासनाचा निषेध करून आत्महत्या केलेली आहे. साहेब दुग्ध विकास विभागाला 5 कोटींचा फक्त अर्थसंकल्पात तरतूद केलेली आहे. दुग्ध विकास विभागाला यंदा तरी गाईच्या दुधाला अनुदान मिळणार काय? या गाईचं दुधाचं ज्या वेळेला दूध उत्पादकांना फार मोठा धक्का बसायला लागतो त्यावेळेला अनुदान दिलं जातं. बजेटमध्ये त्याची काही तरतूद करावी लागत नाही. त्याच्या वेळेला पुरवणी मागणी केली जाते. आता सुद्धा लाडक्या बहिणींना आम्ही पैसे दिले ते कुठे बजेटमध्ये जाहीर झाले होते. नंतरच पुरवणी करून आपण दिले. साहेब शक्तीपीठ महामार्गावरनं आज संजय राऊतांनी गंभीर आरोप केलेला आहे. या महायुतीच्या नेत्यांनी कॉन्ट्रॅक्टर लॉबी करून निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे घेतलेले आहेत आणि त्यासाठी हा सगळा शक्तीपीठाचा अट्टाहास झालेला आहे. निवडणुकीपूर्वी काय घेतलेलं आहे काय नाही त्याची माहिती परंतु समृद्धी महामार्गामुळे राज्याचा किती मोठा विकास झालेला आहे त्याची अनेक वेळेला माहिती मंत्र्याला म्हणजे आम्हाला विधानसभेमध्ये यापूर्वी दिली गेली. आता शक्तीपीठ मार्गाला लोकसभेमध्ये ज्या ज्या ठिकाणी उमेदवार होते तिथे मतं कमी पडलेली होती. विधानसभेच्या मला 2-3 ठिकाणी आढळण्यात आलं होतं. म्हणून मी प्रयत्न करून आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्याच नेते मंडळींनी आपण कोल्हापूरची भूमी संपादनाची प्रक्रिया रद्द केली. त्यानंतर अचानकपणाने काही शेतकरी समर्थनासाठी पुढे येतात. आता लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपण जमीन द्यायचं का नाही म्हणून मी एकदा म्हणालो होतो की आता शेतकऱ्यांनी ठरवायचं काय करायचं. आता 5 रक्कम दिल्यानंतर आणि जर शेतकरी तयार होणार असतील तर मग आम्ही लढ्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही जे केलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्याला किंवा असं काय केलं. आता समृद्धीच्या मार्गाला तर त्याचा विरोध होता. नंतर 5 रक्कम हे केल्यावर समृद्धीला लगेच शेतकऱ्यांची घेऊन रिकामी घेतो. माझं मग शेतकरी यार ठेवलं पाहिजे. जमीन घ्यायची की त्याचा विरोध आहे. आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर शेणापासून
काल शक्तीपीठच्या संदर्भात जो काही मोर्चा मुंबईमध्ये झाला त्या मोर्चामध्ये जयंत पाटलांनी एक वक्तव्य केलं, माझ्यावर विश्वास ठेवू नका, माझी काही गॅरंटी या सगळ्यामध्ये घेऊ नका. काय याचा अर्थ घ्यायचा? सहकार्य नाही ते जयंत पाटलांना विचारलं पाहिजे. एक मात्र गोष्ट ठळकपणानं माझ्या लक्षात आलेली आहे, तुमच्याही लक्षात आली असतं. विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीला प्रचंड यश लाभल्यानंतर जयंत पाटील साहेबांना नाराज आहे ते नक्की. मला एकदा ते नागपूरला बोलून देत नागपूर माझं मन देशात लागत असं ते म्हणाले होते. पुण्यामुळे हे मत लागत नाही काय बोलले होते पक्षातले. मला काय वाटतं 5 वर्ष हे सगळं टिकवणं, पक्ष टिकवणं सत्तेत नसताना ही फार अवघड गोष्ट आहे. कारण त्यांना त्याची कल्पना आली, जाण आली असं पण लागत नाही, मन परिवर्तन होणार का? आता ते त्यांना विचारलं बरं ना. महाराष्ट्र प्रदूषण मंडळानं गोदावरीचं पाणी नाशिक बदलं पिण्यायोग्य आहे असा एक शहरात त्या ठिकाणी दिलेला आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तिथल्या प्रदूषणाचा मुद्दा आहे. मात्र अशा पद्धतीचा शहरा दिल्यानंतर खरं तर अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे. तिकडे दूषित पाणी दिसते तरी देखील अशा पद्धतीची शहरी महामंडळाकडून येते. खरं याची माहिती मी काही घेतली फक्त माझ्या संबंधित विषय जर विचारलं तर बरोबर. हे राज्यभरामध्ये कपड्याच्या दुकानाला मल्हार नाव देऊ या सर्टिफिकेटच्या अनेक ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. मल्हार सर्टिफिकेशनबाबत काय नेमकं आणि त्याला जोडूनच साहेब की नितीश राणे म्हटले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम मावळे नव्हते तसं होतं. याबद्दल अजितदादांनी सुद्धा काल वक्तव्याचा समाजात घेतलेला आहे. मी एकदा नितीश राणेंना भेटून त्यामध्ये सगळी कल्पना देणार. साहेब त्यांच्याशी मी चर्चा करणार. साहेब राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती खरं पानसरे साहेबांचं पुस्तकच आहे याबद्दलचं पुस्तक आहे. काल अजितदादांनी ते केलेलं आहे. नितीश राणे माझे चांगले मित्र आहेत. मी त्यांच्याशी चर्चा केली. मल्हार सर्टिफिकेशनबद्दल काय नेमकं? त्याबद्दल त्यांनी जे म्हणते ते मल्हारवाल्यांनी विरोध केला ना त्याला. त्या सगळ्या विषयावर मी एकदा नितीश राणे यांची चर्चा करतो. साहेब राज्यभरामध्ये बनावट पनीर आहे ते मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं. तर विधानसभेमध्ये सुद्धा काही आमदार आहेत ते घेऊन आले होते. कसं पाहता याकडे काय कारवाई झाली असं वाटतं? नाही, हे खरं आहे. आणि जे पनीर आहे ते फार बनावट केलं जाते, ते बनवलं जाते, विकलं जाते आणि लोक खातात. यासाठी आमचं जे फूड अँड ड्रग खातं आहे त्यांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे आणि अशा गोष्टींना पायबंद घालायची गरज आहे. साहेब, कागदच्या शाहू हॉलच्या जागेसंदर्भात आता काय पुढे निर्णय घेणार आहात किंवा काय काय नेमकं चालू आहे? शाहू हॉल 100-150 वर्षापूर्वी नगर पालिकेच्या ताब्यात अनेक कार्यक्रम झालेले आहेत. मला वाटते वकिलांची राजी असताना हा कार्यक्रम आहे. आता त्यांच्या पूर्वजांनी ती जागा दिली होती आणि आता जागा आपल्याला द्या असं म्हणणं कितपत उचित आहे. मी त्यांना विनंती केली होती बाया विकास याचे सामील व्हा आणि फक्त आपली इस्टेट सांभाळणं हे आपलं काम आहे. म्हणजे जनतेचं हित हे आपण काम करू. समाजकारणामध्ये आपण राजकारणात लक्ष घातलं असेल तर समाजाचं हितही बघण्याची आवश्यकता आहे. कालच CPR मध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला आहे. कालच CPR मध्ये अपघात विभागामध्ये एका डॉक्टरला मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. अनेक वेळा असे प्रकार देखील घडत आहेत. कसं पाहता आणि काय कारवाई झाली पाहिजे? नाही, यामध्ये आम्ही चांगले सिक्युरिटी गार्ड दिलेले आहेत. लगेच पोलीस स्टेशन चौकी देत आहे आणि लगेच माहिती घेऊन त्याची कारवाई योग्य ती कारवाई केली जाईल आणि डॉक्टरना सोल्युशन दिलं जाईल. पोलीस आहे मात्र त्यांनी मुद्दा त्यांना पुढे केलेला आहे. त्याचे नियम केलेले आहेत. यावरतीच आदित्य ठाकरेंनी एक स्पष्ट करून सरकारचं डोके ठिकाणावर एका म्हटलं. कारण अनेक सणांवेळी ही बंधनं नसतात मात्र आता ही हिंदूंच्या सणावरती केली आहे. त्याची काही मला माहिती नाही. स्पीकरबद्दल परवानगी काढणं हे पोलिसांची करता येते. किती डिसेबल आहे ती सुद्धा सुप्रीम कोर्टानं निर्देश दिलेला आहे. त्याप्रमाणे लावणं देतं. तर माहिती सरकार आल्यानंतर कर्जमाफीने 21 रुपये लाडक्या बहिणा देणार तर म्हटलं होतं जाहीरनाम्यात. आता अजून 21 रुपये मिळाले. अनेक वेळा आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा 5 वर्षासाठी आहे. आम्ही योग्य वेळेला 21 रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत. त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही. आम्ही ती योग्य वेळेला करणार आहोत. साहेब, शेवटचा प्रश्न, शाहू हॉलच्या जागेबाबत अजून समर्थन आग्रही दिसत आहेत. तो गट नंबर जो आहे तो आमच्या नावावर आणि ज्या कारणासाठी ती जागा दिलेली होती त्या कारणासाठी आता त्याचा वापर होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग काय नेमकं शाहू हॉलचा वापर पोलीस स्टेशन नाही तिथं, जिल्हा परिषद दवाखाना नाही तिथं. 100-150 वर्षापूर्वी ठीक झालं. छत्रपती शाहू महाराजांनी